आमदार सुनील शिंदे आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जांभोरीवरती नेमका काय प्रकार झाला, आपले काही कार्यकर्ते असतील किंवा मनसेचे जे काही कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते आमने सामने आले होते, नक्की काय प्रकार झाला काय सांगाल? जांभोरी मैदानामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं एक वाचनालय होतं। वाचनालयाची वास्तू आहे जी 2014-15 साली मी त्या ठिकाणी विधानसभेत असताना बनवून दिली होती। त्याच्यासाठी आपण आमदार फंड विकास निधी असतो तो वापरलेला आहे। त्याचे पत्र रितसर कागद आपल्या हातात आहेत। कालांतराने माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांचा काही फंड आला आणि त्याचं रिन्युएशनचं काम त्यावेळेला संपूर्ण मैदानाचं हाती घेतलं गेलं। त्यावेळेला महानगरपालिका G7च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना पत्र देण्यात आलं की सध्या मैदानाचं सुशोभीकरण करायचं आहे, त्यामुळे आपलं तात्पुरतं हे वाचनालय तोडावं लागेल आणि नंतर तुम्ही सोयीच्या जागी तुम्हाला या ठिकाणी बनवून देऊ। आता त्यानुसार ते सगळं झाल्यानंतर आज त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी वाचनालय बनवायला गेले आणि त्यांना शेवटी आदित्यसाहेब ठाकरे यांचा तो निधी वापरतायत। परंतु तिथे काही मनसेचे अतिउत्साही कार्यकर्ते आले आणि त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न केला, अनधिकृत आहे म्हणून। खरं त्यांनी जाऊन महापालिकेत चौकशी करायला पाहिजे होती, PWDला जाऊन चौकशी करायला पाहिजे होती, परंतु हे सगळं न करता केवळ या ठिकाणी स्टँड बंजाने शो शायनिंग करायची ह्या उद्देशाने आलेले आहेत। परंतु आम्ही पण काय ते कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत, लक्षात ठेवा। या ठिकाणी आम्हाला संघर्ष कुठे करायचा, कोणाशी करायचा याचा आम्हाला भान आहे। जर आता कोणी अतिरेक केला तर मात्र आम्हाला देखील त्याला सडेतोड उत्तर द्यावं। त्यांचं म्हणणं आहे की आता तो ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे, काही दिवसानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते शाखेमध्ये होईल असा थेट आरोप केला। ही त्यांची नीती आहे, ते असं त्यांची नीती आहे, ते सगळीकडे असंच करतात। थोडंसं काहीतरी करायचं आणि काही दिवसांनी स्ट्रक्चर बनवायचं। एखाद्या ठिकाणी कार्यालय चाललं तर चालते, नाहीतर मग अन्य त्या ठिकाणी उपयोग होतात। ही त्यांची नीती आहे, ही आमची नीती नाही। आम्ही पावित्र्य मानतो। आम्ही जर एखादं कार्यालय सुरू केलं ज्या तत्वाने तर ते पावित्र्य असते, त्याचं पावित्र्य राखण्याचा आम्ही प्रयत्न करतो। पोलीस स्थानकामध्ये आहात तुम्ही, या ठिकाणी काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलंय? वरिष्ठ पोलिसांची बातचीत झाली का? कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राडा झाला होता। नाही, आम्ही पोलिसांना एवढंच सांगितलेलं आहे, नियमानुसार या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, नियमानुसार या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे। पण पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल? कारण की त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण त्या ठिकाणी जांभोरी मैदान हडप करण्याचा प्रयत्न जो आहे तो आमदारांकडून आणि तुमच्याकडून केला जातोय असा आरोप केला जातो। जांभोरी मैदानाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, हे ह्यांना कदाचित ते माहीत पण नसेल। मुंबईतली मैदानं बळकावणं, त्या ठिकाणी अनधिकृत धंदे करणं हे एवढं सोपं नाही आहे। आणि ह्या मैदानावरती महात्मा गांधी असतील, ते म्हणजे आदरणीय महात्मा गांधींचं नाव घेता येईल। या ठिकाणी बाळासाहेबांच्या सभा झालेल्या आहेत, या ठिकाणी कॉम्रेड डांगेंच्या सभा झालेल्या आहेत, या ठिकाणी अनेक रणजी खेळाडू या ठिकाणी मैदानावर खेळून तयार झालेले आहेत। त्या मैदानाचं महत्त्व आम्हाला माहिती आहे, त्या मैदानाची ऐतिहासिकता आम्हाला माहिती आहे। हे ज्याला कळते तोच त्या पद्धतीने हे करू शकतो। ही वाचनालयाची वास्तू ही केवळ त्या ठिकाणी 10 बाय 10ची होती, मैदान तर कितीतरी मोठं आहे, लक्षात ठेवा। त्या मैदानावरती बीडीचा रिडेव्हलपमेंटचा ट्रान्झिट कॅम्प होणार होतं, ते देखील आम्ही होऊ दिलं नाही, कारण ते खेळाचं मैदान आहे, त्याला ऐतिहासिक त्या ठिकाणी वारसा आहे। आम्ही लोक आहोत, येऊन वल्गना करणं वेगळं आणि वागणं वेगळं हे लक्षात घ्यावं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की सुनील शिंदे आमदार जे आहेत ते आमदार या ठिकाणी होते, तर काही ज्येष्ठ नागरिक देखील वरळी पोलीस स्थानकाच्या या ठिकाणी पोहोचलेले, त्यासोबत काही शिवसैनिक देखील जे आहेत ते त्यांच्यासोबत आहेत। काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय की काय सांगाल, काय तुमचं एकंदरीत म्हणणं आहे? कारण की ज्येष्ठ नागरिक तिथे आम्हाला सुविधा देत होते बाळासाहेब ठाकरेच्या वतीने, त्या तिथे दारू पिणं हे पिणं सगळं चाललं होतं। आम्ही चांगलं काम करतोय ज्येष्ठ लोक, आणि वयाच्या आमचे 89-90 यांनी मनसेवाल्यांनी येऊन त्यांचे विरोध केला, हे आमचा निषेध आहे। त्याच्यात ते म्हणतात की हे पूर्णपणे अनधिकृतपणे आहे असं त्यांचं म्हणणं। असं नाही आहे आमचं। आता आम्ही किती 20 वर्ष तिथे आहोत जांभोरी मैदान, तिथले सगळं सुशोभित, आमचे सिनियर सिटीजनचे आम्ही वाढदिवस वगैरे सगळे ते साजरे करतो। तिथे स्वच्छता वगैरे सगळी तिथे केली जाते आणि झाडांना पाणी वगैरे जे आता आम्ही वर्षभर, आता पावसाळ्यात नाही पण जेव्हा उन्हाळा असतो मार्च एप्रिल मे, त्यावेळेस आम्ही पाणी वगैरे सर्व झाडांना पाणी घालत असतो। ट्रॅकवरती जो जॉगिंग ट्रॅक आहे त्याच्यावरती पण कचरा वगैरे असतो, साफसफाई करत असतो। जांभोरी मैदानामध्ये मागे एका वेळेस एवढी खडी वगैरे सर्व घाण होती, ती सगळी आम्ही व्हॉलीबॉलच्या नेटने मी सगळी घाण काढतो। मला एवढंच म्हणायचं की जांभोरी मैदानामध्ये आमच्या ज्या परिसरामध्ये स्वच्छता असावी आणि आमच्या सिनियर सिटीजनना, वयस्कर वृद्ध आमची जे माणसं आहेत त्यांना तर व्यवस्थित असं थोडंसं वातावरण असावं चांगलं, हे आम्हाला वाटते।
संजयजी, मनसेचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तिथे अनधिकृतपणे जे आहे ते 2014 साली ज्या पद्धतीने निधी मंजूर करून ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधला होता, त्याचं काही कालांतराने जे आहे ते तुम्ही रिन्युएशनच्या नावाखाली शाखा तुम्ही तुमची उभारताय, असं जे आहे ते त्यांनी मनसेकडून आरोप केला. हे सर्व आज 88 वर्षाचे आहेत गोरे, हे वर्लीतले आहेत, हे मयेकर आहेत, त्या जांभूळमध्ये बाजूलाच राहतात ते मैदान, आणि हे सर्व आहेत कामगार वगैरे, हे सर्व वर्लीतील नागरिक आहेत, लक्षात ठेवा, समजलं. आणि आज जेव्हा सुशोभीकरण त्या कट्ट्याचं तिथे बांधकाम BMC कडून स्ट्रक्चर होतं, त्याच्यावर सुशोभीकरण चालू होतं आणि त्याला विरोध करायचं कारण काय लोकांना? कोण संदीप देशपांडे, कोण संतोष दुरी? आज वर्ली जाऊन तुम्ही काय दादागिरी करता का इकडे? हा, हे कोणी तुम्हाला परवानगी कोणी दिली तुम्हाला? इथे तुम्हाला जर करायचं होतं तुम्ही रिसर्च कंप्लीट करा ना, लेखी कंप्लीट करा, पोलीस स्टेशनला करा, जे काय आपल्या सिस्टीम आहे त्यांना करा ना तुम्ही. तसं तुम्ही डायरेक्ट कोण दादागिरी करणं म्हणजे हे काय राहिलं काय? कोणाचं राज्य कोणाचं इकडे? एवढे लक्षात ठेवायचं, असं आम्ही दाखवून देऊ मनसेला आणि जाहीर निषेध आहे मनसे सर्वांच्या याच्यामध्ये असतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते आमच्यावरती धावून आले म्हणून आम्ही तुमच्यावरती कोण धावून गेलं नाही. हे एक मुळामध्ये ते स्ट्रक्चरचं काम हे फक्त 7-8 लोक, तिथे म्हातार लोक होते, एवढा मॉप न्यायचं गरज काय तिथे मला सांगा बेटे? तिथे तो पण पदाधिकारी नव्हता, तिथे कोणीही नव्हतं तिथे कोण आमच्या, लक्षात ठेवा. हे फक्त ज्येष्ठ नागरिक सर्व तिथे काम करून घेत होते. आणि असं असताना ह्या लोकांनी मॉप घेऊन याचा संबंध का? तिथे त्यांनी परवानगी घेतली, तिथे काय हेंडा काय ठेका दिलाय का जांभूळ मैदानचा? संबंध काय? आज गेली 15-16 वर्ष हे लोक तिथे काम करतायत, त्या जांभूळ मैदानाला सर्व पाणी घालतायत. आज योगाचं वगैरे ते चालतं सर्व इथे, आणि स्वच्छता म्हणून राबवतात, तेव्हा कोण येत नाही त्यासाठी. आज स्वच्छता म्हणजे आज जेव्हापासून 15 वर्ष बांधल्यापासून स्वच्छता म्हणून कोण करतोय? जांभूळ मैदानची हे स्वतः करतायत ना, यांना पाठिंबा आम्ही लोक देतोय, समजलं. आणि तसाच पाठिंबा आता सुशिक्षित त्याविषयी आदेश साहेब तिथे आले तेव्हा याला कोणी मागणी केली, साहेबांचा असंच हे आहे, आम्हाला थोडं सुशिक्षित करून द्या म्हणून ते करण्यात आलं. आणि ते करता असताना विरोध झाला. उगाच नको ते राजकारण करू नका ना, हे लोकांच्या जीवनाशी खेळू नका ना. आज तिथे सकाळी येऊन ते वॉर्मअप करतायत, योगा करतायत तिकडे, असं सर्व चांगलं काम तिथे चालू असतं त्याचं. आणि अशा तुम्ही घराण्याला कुठेही सुपारी घ्यायची वाजवायचं तिकडे माझ्या. तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीने आता पोलिसांनी काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे? कारण की ज्या पद्धतीने राडा सुरू झाला होता, दोन्ही गट जे आहे ते आमने सामने आले होते, पोलीस बंदोबस्त देखील जोरात होता. वरळी पोलीस स्थानकामध्ये तुम्ही काही निवेदन दिले का? त्याबद्दल काय सांगा? एक लक्षात घ्या की दोन्ही गट आमने सामने, आम्ही तर आलो नव्हतो, आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम चालू होतं. एक ज्येष्ठ नागरिक कट्टा, जे लोक वयस्कर लोक आहेत, आज त्यांच्या पण घरातल्या ज्येष्ठांनी इथे कट्ट्यावरती यावं असं आम्ही त्यांना निमंत्रण देतो की तुमच्या ज्येष्ठांना पण या कट्ट्यावरती पाठवायचं. आम्ही कुठेही पक्षाचं राजकारण आणलं नव्हतं. हे एक सामाजिक कार्य आहे, ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं कार्य आहे, आणि तेच करत होतो. येऊन जर तुम्ही दादरवरनं येऊन जर वरळीतल्या लोकांना धमकत असाल तर एवढ्या आम्ही काय इथे मोगलाही नाही लागून गेले. त्यांना हा आमचा इशारा आहे, कारण की ते निवडणुका आल्या की छत्र्या उघडतात, आणि निवडणुकी जवळ आल्या स्वतःचं पाकिट भरलं की तिकीट आपली मागे घेतात. या त्यांच्या स्टाईल आहेत, त्या आता जुन्या झाल्यात. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की सर्व शिवसैनिक जे आहेत आणि वरळीतले ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते वरळी पोलीस स्थानकामध्ये पोहोचले होते, आणि पोलिसांना त्यांनी जे आहे ते त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे. आणि मनसेवरती देखील जे आहे ते युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.